अंबरनाथच्या उलनचाळ परिसरात खुलेआमपणे गोमांसाची विक्री केली जात असल्याचं समोर आले। या दुकानांवर पोलिसांनी कारवाई करूनही ही विक्री सुरू असल्याने आता या गोमांस विक्री करणाऱ्यांना थेट तडीपार करण्याची आवश्यकता व्यक्त होते। अंबरनाथ पश्चिमेचा उलनचाळ हा मुस्लिम बहुल भाग असून या भागातून जाणाऱ्या रस्त्यावर गोमांस विक्रीची किमान 8 ते 10 दुकानं खुलेआमपणे सुरू आहेत। कुणी मटन शॉपचं बोर्ड लावून गोमांस विकतो तर कुणी खुलेआमपणे बीफ शॉपचा बोर्ड लावतो। हे विक्री करणारे कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित असून त्यामुळे पोलिसांनी कारवाई केली तरी पुन्हा राजकीय आशीर्वादाने ही गोमांस विक्री सुरू होते असं पाहायला मिळते। ताज्या कारवाईत 28 मे रोजी पोलिसांनी या दुकानांवर छापा टाकत 13 गोमांस विक्रेत्यांना बेड्या ठोकल्या होत्या। यात मनसेचे पदाधिकारी युसुफ शेख, शिवसेनेशी संबंधित जलाल शेखचा मुलगा सकलेन शेख, कमरुद्दीन शेख, जाफर खान आणि करीम अब्दुल करीम शेख या 5 दुकान मालकांसह रियाज शेख, मोहम्मद फजल, अब्बू मोहम्मद, आझाद कुरेशी, फिरोज कुरेशी, अशफाक कुरेशी, पप्पू कुरेशी आणि फारुख शेख अशा एकूण 13 जणांचा समावेश होता। धक्कादायक बाब म्हणजे यापैकी अनेकांवर यापूर्वी गोमांस विक्रीचे अन्य अनेक गुन्हे दाखल आहेत। मात्र तरीही दरवेळी पोलिसांनी कारवाई केल्यानंतर जामीन मिळतात हे सगळे पुन्हा गोमांस विक्री सुरू करतात। त्यामुळे आता यांच्या दुकानांचे परवाने रद्द व्हावेत अशी मागणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी अंबरनाथ पालिकेकडे केली। पण इतक्यावरच न थांबता राजकीय पक्षांच्या जीवावर गोहत्या आणि गोमांसाची विक्री करणाऱ्या या लोकांना ते तडीपार करावं अशी आवश्यकता व्यक्त होती।